गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात नक्षल्यांकडून पंचायत समितीचे माजी सभापती यांची हत्या करण्यात आली। गावाजवळील क्रिकेट मैदानावर नेऊन बेदम मारहाण करून हत्या केल्याचं समोर आलं। मावळातील तळेगाव दाभाडे खून प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकाने ही कारवाई केली। यात 4 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे, तर उर्वरित 5 फरार आरोपींचा शोध सुरू आहे। महिला अत्याचार प्रकरणी ठाणेदाराची उचल मागणी करण्यात आली। अमरावतीच्या चिखलदरातील रेट्याखेडा गावात 30 डिसेंबर या दिवशी महिलेची धिंड काढण्यात आली होती। या प्रकरणी ठाणेदारांसह 5 पोलिसांवर कारवाई करण्यात आली। तसेच चिखलदराचे नवे ठाणेदार म्हणून प्रशांत मसराफ यांची नियुक्ती करण्यात आली। बीडमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आलाय। यामध्ये 41 जणांना पोलीस कार्यालयात बोलून वाळू उपसा केल्यास हद्दपार आणि मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा दिला। मावळमध्ये शौचालयाने काम इतरांना दिल्याच्या रागातून मजुराला मारहाण करण्यात आले। मारहाणीमध्ये मजूर गंभीर जखमी झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यामध्ये पैशांच्या वारातून ट्रक ड्रायव्हरचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा येथून दोघांना अटक केली। संभाजीनगरमध्ये 9 महिन्यात 1 कोटींची वीज चोरी झाली। शहरामधील 379 ग्राहकांनी वीज चोरी केल्याने महावितरणच्या मोहिमेत उघड झाले। वीज चोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील पब हॉटेलमध्ये 2 गटात हाणामारी झाली। यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले। वाहने तोडफोड, जबरी चोऱ्या अशा अनेक घटनेमध्ये वाढ झाली।